चला, लेसनचं नाव काय आहे? पब्लिक फायनान्स इन इंडिया. पब्लिक फायनान्स इन इंडिया म्हणजे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. भारताचा सार्वजनिक वित्त व्यवहार. आता हा वित्त व्यवहार म्हणजे काय? तर राजाला आपली राजवट चालवायला, सरकारला देश चालवायला पैसा लागतो. कारण तुम्ही जेव्हा तुमचं घर जरी चालवतात तेव्हा तुमच्याकडे पहिले पैसे आले पाहिजे आणि त्याच्यातनं तुम्ही काय करतात? खर्च करतात. बरोबर? पैसे येतात आणि त्या पैशातनं आपण खर्च करतो. असंच राज्यही चालतं, असाच देशही चालतो, है ना? म्हणजे त्यांनी लेसनच्या सुरुवातीला काय म्हटलं बघा, पब्लिक फायनान्स इज वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच हायलाइट्स द रोल अँड फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट इन इकॉनॉमी. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण ना हे वाचतोय प्रस्तावना. ओके, बघा प्रस्तावना काय तुमची? सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा अर्थशास्त्राच्या भूमिका आणि कार्यांवर प्रकाश टाकणारी असते. म्हणजे इथे कशावर प्रकाश टाकला जातो? काय हायलाईट केलं जातं? तर इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था कशी चालते इथे त्याच्यावर हायलाईट केलं जातं. हायलाईट म्हणजे काय रे? प्रकाश टाकणे, लक्षात आणणे. गव्हर्नमेंट इज अ फॉर्मल और इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन created by people in a specific region to perform various functions. सरकार ही काय एक संस्था आहे. मग ही फॉर्मल असो, औपचारिक असो किंवा अनौपचारिक असो. स्थापन कोणी केली आहे? लोकांनी केली आहे. कोणासाठी केली आहे? तर देश चालवण्यासाठी केलेली आहे आणि वेगवेगळी कार्य करण्यासाठी केलेली आहेत. तर ते मेन 2 कार्य काय आहेत रे माधव? तर सगळ्यात पहिलं कार्य काय माहिती का? प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक्स. म्हणजे राजांच्या काळामध्ये सुद्धा दुसरं राज्य आपल्याला चाल करून नको यायला, यासाठी ते काय करायचे? संरक्षणावर खर्च करायचे की नाही? आर्म फोर्स, नेव्ही, अजून काय असतं बरं? एअरफोर्स. अशा 3 गोष्टींवर त्यांना काय करावं लागतो? खर्च करावा लागतं. प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक्स. आणि दुसरं प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ द पीपल. जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर, प्रोव्हिजन ऑफ सोशल नीड्स लाईक एज्युकेशन अँड हेल्थ. म्हणजे आजचं जे मॉडर्न युग आहे, आजच्या काळामध्ये सरकार खूप सारी कामं करतं. कोणती कोणती कामं करतं बघा, त्यांनी ते स्पष्ट दिलेली आहेत. तर पहिलं आहे प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक, परकीय हल्ल्यांपासून संरक्षण. दुसरं प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी. माझा बघा, प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ द पीपल, लोकांच्या खाजगी मालमत्तांचं रक्षण करणं. जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती करणं. मेंटेनिंग इंटरनल लॉ अँड ऑर्डर, आपल्या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं. अँड प्रोव्हिजन्स ऑफ सोशल नीड्स लाईक एज्युकेशन अँड हेल्थ, समाजाला वेगवेगळ्या गरजा असतात त्या पूर्ण करणं, जसं शिक्षण आणि आरोग्य. असे वेगवेगळे कामं सरकार हातामध्ये घेतं आणि सरकारला हे कामं करण्यासाठी पैसा लागणार की नाही? आणि मग त्यालाच तर काय म्हणतात? पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त. ओके, मग आपला सरकार 2 प्रकारचे कार्य करतो. म्हणजे काही करो न करो सरकारला हे 2 कामं करावीच लागतात. त्याला म्हणतात ऑब्लिगेटरी फंक्शन. काय म्हणायचं? ऑब्लिगेटरी फंक्शन. म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात सक्तीची कार्य. सरकारला ही 2 कार्य करावी म्हणजे करावीच लागतात. कुछ करो ना करो पर ये दोनों चीज़ें करनी ही पडती है. पहिलं काय? तर प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक्स, परकीय हल्ल्यांपासून संरक्षण. आणि दुसरं मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर इन नेशन कंट्री, आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणं. या 2 गोष्टी सरकारला कंपल्सरी कराव्या लागतात. दुसरं काही सरकार करो किंवा न करो, पण सरकारला हे कार्य मात्र करावंच लागतं. कळलं का? त्याला म्हणतात सक्तीची कार्य किंवा ऑब्लिगेटरी फंक्शन. विच गव्हर्नमेंट हॅज टू परफॉर्म, गव्हर्नमेंट मस्ट परफॉर्म. गव्हर्नमेंटला हे काम करावंच लागतं, म्हणून त्याचं नाव ऑब्लिगेटरी फंक्शन और कंपल्शन फंक्शन, सक्तीची कार्य. आणि या व्यतिरिक्त सरकार जो भी करेगा लोगों के भले के लिए, त्याला म्हणायचं ऐच्छिक कार्य. माझं लक्ष एवढं लक्षात ठेवा, ऐच्छिक कार्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑप्शनल फंक्शन. ऑप्शनल का? सरकारला वाटलं तर सरकार करेल, नाही वाटलं तर नाही करणार. म्हणजे सरकारने गॅसवर सबसिडी दिली वाटत होती तेव्हा, आणि आता ती काढून घेतली. लाडक्या बहिणी, सगळ्या बहिणींना लाडकं बनवून टाकलं, आणि आता अचानक
काही लोकांच्या लाडक्या बहिणीच्या ज्या काय म्हणतात सुविधा होती ती काय केली, काढून घेतली. हे आहे सरकारचं ऐच्छिक कार्य. सरकार म्हणते मेरे को लगा तो मैं करूँगा, नहीं लगा तो नहीं करूँगा. त्याला म्हणतात ऐच्छिक कार्य किंवा ऑप्शनल फंक्शन्स. चला, प्रोव्हिजन ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिस. एज्युकेशन अँड हेल्थ, आरोग्य सुविधा आणि दुसऱ्या सुविधा कोणत्या, शैक्षणिक सुविधा सरकार देतं आहे आपल्याला. प्रोव्हिजन ऑफ सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय रे, सामाजिक सुरक्षा कसली, लाईक पेन्शन. 60 वर्षानंतर काय मिळते आपल्याला, पेन्शन. अँड अदर वेलफेअर मेजर्स, वेगवेगळ्या अशा उपाययोजना. फॉर एक्झाम्पल शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप्स, किंवा मग रेशनचं धान्य, किंवा मग वेगवेगळ्या योजना जसं श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा वेगवेगळ्या योजना. सरकारला वाटेल तर सरकार देईल, सरकारला नाही वाटलं तर सरकार देणार नाही. म्हणून त्यांना म्हणतात ऐच्छिक कार्य. सरकारचे ऐच्छिक कार्य म्हणजे ऑप्शनल फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट. भावना पोचली का, येस ऑर नो. मग पब्लिक फायनान्सची एक आपल्याकडे डेफिनेशन आहे. कशाची, पब्लिक फायनान्सची. ती दिली कोणी आहे, 2 जणांनी दिली आहे. एक आहे ह्यूग डॅल्टन आणि दुसरा आहे प्रोफेसर फिनले श्रीरस. मग आपल्याला बघायची आहे डेफिनेशन कोणाची, प्रोफेसर फिनले श्रीरसची. डेफिनेशन डायरेक्टली तुमको लर्न ही करनी है. काय डेफिनेशन, तर बघा डेफिनेशन आहे पब्लिक फायनान्स इज अ स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलेइंग स्पेंडिंग अँड रेझिंग ऑफ फंड्स बाय पब्लिक अथॉरिटी. प्रोफेसर फिनले श्रीरस यांनी डेफिनेशन काय दिली आहे, सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे आणि निधी उभारणे याबाबतच्या सर्व तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. चला पुढे बघा. मग पब्लिक फायनान्सची डेफिनेशन पुन्हा एकदा वाचूयात. अकॉर्डिंग टू प्रोफेसर फिनले श्रीरस, पब्लिक फायनान्स इज द स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अंडरलेइंग द स्पेंडिंग अँड रेझिंग ऑफ फंड्स बाय पब्लिक अथॉरिटी. म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे आणि निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. ही डेफिनेशन कोण दिली आहे, प्रोफेसर फिनले श्रीरस यांनी दिलेली आहे. ही डेफिनेशन तुम्हाला काय करायची आहे, बाय हार्ट लर्न करायची आहे. निधी खर्च करणे आणि उभारणे, पैसा उभा करायचा आणि काय करायचा, खर्च करायचा. एक नेहमी लक्षात ठेवा, आपलं घर आणि देश ह्या दोघांमध्ये एक फरक आहे मोठा. काय माहिती आहे, आपली मम्मी एक म्हण वापरते, अंथरूण पाहून पाय पसरावे, हे की नाही. म्हणजे पहिले खर्च काय पहिले तुझं इन्कम किती आहे ते बघ आणि मग खर्च ठरव. हे आपण विचार करतो रे, पण देशात तसं नाही आहे. देशात पहिले ठरवले जातात खर्च काय काय आहेत आणि मग पैसे कुठून कुठून काढायचे, कुठून कुठून पैसे उभारायचे. भावना पचली का. अंथरूण पाहून पाय पसरा ही वाली मन कुठे लागू होते, फक्त प्रायव्हेट फायनान्सला, सार्वजनिक वित्ताला, खाजगी वित्ताला. ओके. आणि याच्या एक्झॅक्टली उलट पहिले खर्च ठरवा आणि मग उत्पन्न काढा, हे कुठे केलं जातं, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. मी हे जे बोलली ना हे तुम्हाला कुठे सापडेल ते सांगेल नंतर. चला आता एक गोष्ट बघायची आहे. मग बघा अजून एक गोष्ट राहिली आपली बघायची, काय ती, तर त्यांचं ना इंट्रोडक्शन दिलं बघा त्यांनी, मीनिंग अँड नेचर ऑफ पब्लिक फायनान्स. दिसलं का तुम्हाला, मीनिंग अँड नेचर ऑफ पब्लिक फायनान्स. काय म्हटले त्यांनी तिथे बघा, टू परफॉर्म अबाव मेन्शन फंक्शन्स ॲडिक्वेटली अँड इफिशियंटली. जे खाली दिलेले कार्य आहेत ते जर का पुरेपूरपणे जर का सरकारला पार पाडायचे असतील, एनी गव्हर्नमेंट नीड फंड्स विच कॅन बी रिसिव्ड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. सरकारला काय लागणार, निधी, आणि तो वेगवेगळ्या स्रोतांपासून मिळू शकतो. अँड द कन्सेप्ट ऑफ पब्लिक फायनान्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड्स. पब्लिक फायनान्स सार्वजनिक वित्त व्यवहार हा 2 शब्दांपासून बनलेला आहे. कोणते 2 शब्द आहे, पब्लिक आणि फायनान्स, वित्त आणि सार्वजनिक. मग सार्वजनिक म्हणजे काय रे, पब्लिक म्हणजे काय, पब्लिक इज अ कलेक्टिव्ह फॉर इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग विदिन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेरिटरी. आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या प्रशासकीय विभागात राहणाऱ्या लोकांना एकत्रितपणे म्हटलं आहे सार्वजनिक. ओके. आणि वित्तला काय म्हटलं आहे त्यांनी, फायनान्सबद्दल काही म्हटलं नाही त्यांनी, खाली लास्टला आहे. इन इकॉनॉमिक्स इट इज यूज टू सिग्निफाय गव्हर्नमेंट विच रिप्रेझेंट्स पब्लिक.
गव्हर्नमेंट काय म्हणतं लोकांच्या बदल्यात? पब्लिक. गव्हर्नमेंट जो खर्च करतो तो खर्च कसा असतो? पब्लिक, सार्वजनिक खर्च असतो. आणि मग फायनान्स म्हणजे काय? फायनान्स सिम्पली मीन्स इन्कम अँड एक्सपेंडिचर. वित्त व्यवहार म्हणजे काय? पैसे येणे आणि पैसे जाणे, खर्च आणि उत्पन्न. इज नथिंग बट, सो द पब्लिक फायनान्स इज नथिंग बट स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ॲट सेंट्रल, स्टेट और लोकल लेवल. म्हणजे सरकार 3 ठिकाणी खर्च करतो. देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर आणि स्थानिक पातळीवर. देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर, 3 पातळीवर सरकार खर्च करतो आणि सरकार उत्पन्न कमवतो. हे वेगवेगळ्या पातळी आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहेत. कळलं का? चला आता तुम्ही काय कराल? चला मग आता आपल्याला पुढे बघायचं आहे पब्लिक फायनान्सबद्दल अजून एक गोष्ट. कोणती गोष्ट? बघा नेक्स्ट पेज. पब्लिक फायनान्स आणि प्रायव्हेट फायनान्स यांचा फरक स्पष्ट करा. दिसला का तुम्हाला? दिसला ना? सार्वजनिक वित्त आणि खाजगी वित्त. ते बोलले ना मी, अंथरूण पाहून पाय पसरायचं वगैरे, ते इथे आहे आपल्याकडे. माझं तुमच्याकडे लक्ष आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे ऑब्जेक्टिव्ह. पहिलं काय आहे? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हला काय म्हणतात? उद्दिष्टे म्हणतात. ऑब्जेक्टिव्हला काय म्हणतात? उद्दिष्टे. तर बघा, समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे हा सार्वजनिक वित्ताचा पब्लिक फायनान्स अँड प्रायव्हेट फायनान्स. पब्लिक फायनान्स म्हणजे काय? सार्वजनिक वित्त व्यवहार. आणि प्रायव्हेट फायनान्स म्हणजे खाजगी वित्त व्यवहार. पहिलं काय आहे? उद्दिष्टे. उद्दिष्टे म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह. पब्लिक फायनान्स का बरं महत्त्वाचा आहे? टू ऑफर मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज टू द सोसायटी. समाजाला जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे हा उद्देश आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा. तर तिकडे खाजगी वित्त व्यवहाराचा उद्देश काय बरं? तर इथं फक्त एकच उद्देश, टू फुलफिल प्रायव्हेट नीड्स. आपल्या स्वतःच्या गरजा भागवणं, यासाठी खाजगी वित्त व्यवहार वापरला जातो. भावना पोचली का? नीड्स म्हणा, इंटरेस्ट म्हणा, स्वतःचं हित साधतात हे लोक. मला एक सांगा ना, तुम्ही स्वतःच्या घरातलं बघाल की जनतेचं बघाल? नाही, तुम्ही स्वतःचं बघणार आणि सरकार सर्वांचं हित बघणार. भावना पोचली? नक्की. सेकंड आहे खर्चाचे निर्धारण, डिटर्मिनेशन ऑफ एक्सपेंडिचर. खर्च ठरवणे. तर ते अंतरून पाहून पाय पसरणे, ती म्हण इथे लागू होते. कशी? बघा, सरकारला ही म्हण लागू पडत नाही, क्योंकि सरकार पहिले आपल्या खर्चाची पातळी ठरवतं आणि त्याच्यानंतर खर्च कुठे कुठे करावे लागणार आहे ते ठरवतं आणि मग उत्पन्नाची निश्चिती करतं. भावना पोचली का? पण या उलट खाजगी वित्त व्यवहारामध्ये व्यक्ती प्रथम आपले वैयक्तिक उत्पन्न विचारात घेतो आणि मग खर्च काय करायचा तो ठरवतो. म्हणजेच अंथरूण पाहून आणि मग पाय पसरतो. भावना पोचली का? नक्की. मग इंग्लिशवाले, गव्हर्नमेंट फर्स्ट डिटरमाइन्स द व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण अँड डिफरंट वेज ऑफ इट्स एक्सपेंडिचर. किती प्रमाण असणार आहे आणि कोणत्या कोणत्या मार्गे आपण खर्च करणार आहोत हे डिसाईड करण्याचं काम कोण करतं? पब्लिक फायनान्स, गव्हर्नमेंट. बट इंडिव्हिज्युअल हॅज टू कन्सिडर फर्स्ट हिज इन्कम अँड देन डिटरमाइन्स द व्हॉल्यूम ऑफ एक्सपेंडिचर. तो पहिले उत्पन्न किती येते बघतो आणि मग खर्च कुठे कुठे करायचा तो ठरवतो. भावना पोचली? थर्ड, पतस्थिती, क्रेडिट स्टेटस. बघा बरं का, एखादी बँकेला जाऊन तुम्ही म्हणले, अगं बँक, मला ना अर्जंटमध्ये पैसे पाहिजे, दे ना मला पैसे. कोण तू? असा प्रश्न येईल पहिले, हे की नाही? त्याच्यामुळे ते तुमचा सिबिल रिपोर्ट काढतील. तुम्ही किती क्रेडिटवरती आहात, पैसे देण्याच्या लायकीचे आहात की नाही, म्हणजे ॲबिलिटी काय तुमची. तुम्ही लोक पैसे घ्याल पण रिपेमेंट कसं कराल, यासाठी तुमचे सगळे फायनान्शियल डॉक्युमेंट सगळं चेक करून मगच तुम्हाला देतील की नाही. म्हणजे याचा अर्थ तुमची क्रेडिट स्टेटस ही गव्हर्नमेंटपेक्षा कशी आहे? मार्केटमध्ये कमी आहे. पतस्थिती ही गव्हर्नमेंटपेक्षा तुमची कमी आहे. पण सरकारने जर का बँकेला सांगितलं तर सरकारला बँक विना डाऊट, विना कुछ क्या दे देगी? पैसा दे देगी, लोन दे देगी, है की नाही. म्हणजे क्रेडिट स्टेटस ऑफ द गव्हर्नमेंट इन मार्केट इज मोर और हाय. आणि तेच आपल्या खाजगी व्यक्तीचं
क्रेडिट स्टेटस हे कसं असतं, लिमिटेड, मर्यादित, स्मॉल. भावना पोचली का? नेक्स्ट, चलन छापण्याचा अधिकार. चलन छापण्याचा अधिकार, चलन करन्सी. मी करन्सी इश्यू करू शकते का? फक्त RBI करू शकते, ती पण कोणी सांगितल्यावर? गव्हर्नमेंटने सांगितल्यावर. म्हणजे चलन छापण्याचा अधिकार हा सरकारकडे आहे, परंतु खाजगी व्यक्तीकडे नाही. आपण काय शिकतोय माहिती आहे तुम्हाला? फरक स्पष्ट करा. पेपरला त्यांनी इथे पॉईंट दिले 6, पेपरला किती लिहायचे तुम्हाला? फक्त 2. इकोमध्ये 2, अर्थशास्त्रात फक्त 2च लिहायचे. OC-SPला 4 लिहायचे. कळलं? चिटणीसाचा व्यवहार आणि चिटणीसाचं SP आणि OC म्हणजे वाणिज्य व्यवसाय. त्या 2 ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? 4 आणि इथे मात्र 2. चौथा पॉईंट झाला. आता 5वा, वित्त व्यवहारातील लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. ऐका बरं का, तुमच्या मम्मीने घर घेण्यासाठी लोन घेतलं एका बँकेतनं. आता अचानक म्हणली बँकेला, नको मला ते लोन, मला दुसऱ्या बँकेत जायचं आहे. हे सहजासहजी शक्य आहे का? वेळ लागेल, वेळ खाऊ प्रोसेस आहे, पैसे खाऊ पण प्रोसेस आहे. म्हणजे याचा अर्थ सहजासहजी पटकन ह्या गोष्टींना बदलता येणार नाही. खाजगी वित्त हे लवचिक नाही, परंतु सरकारी सार्वजनिक वित्त हे लवचिक आहे. म्हणजे पब्लिक फायनान्स इज फ्लेक्झिबल, बट तिकडे जो तुमचा काय आहे प्रायव्हेट फायनान्स इज नॉट फ्लेक्झिबल, त्याला लगेच चेंजेस होऊ शकत नाही. एकदा तुम्ही फ्लेक्झिबल म्हणा किंवा इलास्टिक म्हणा. काय म्हणा? इलास्टिक. इलास्टिसिटी ऑफ फायनान्स. पब्लिक फायनान्स इज मोर इलास्टिक अँड प्रायव्हेट फायनान्स इज लेस इलास्टिक. भावना पोचली का? नक्की. प्रायव्हेट फायनान्समध्ये पटकन चेंज करता येऊ शकत नाही, बट गवर्नमेंट को लगा ना, गवर्नमेंट आज बैंक का पैसा दे देगी. फ्लेक्झिबिलिटी अशी आहे, जास्त आहे. काल कर्ज घेतलं तर आज पैसे देऊन टाकला, विषय संपला. फ्लेक्झिबिलिटी कोणाकडे आहे? पब्लिक फायनान्स, गव्हर्नमेंटकडे आहे. प्रायव्हेट फायनान्समध्ये नाही आहे. 6 नंबर, अर्थव्यवस्थेवरील परिणाम, इफेक्ट ऑन इकॉनॉमी. मला एक सांग माधव, आपण जाऊन 50,000चं बँकेतनं कर्ज घेऊन आलो, अख्ख्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काही परिणाम पडणार आहे का? मोठा. पण सरकारने घेतलेल्या कर्जाचा मात्र पडणार आहे की नाही? आहे की नाही? मग बघा, पब्लिक फायनान्स हॅज ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी ऑफ अवर कंट्री, whereas प्रायव्हेट फायनान्स हॅज मार्जिनल इफेक्ट. मार्जिनल इफेक्ट म्हणजे कसा रे? नगण्य, एकदम कमी. 50,000 रुपये मी कर्ज घेतलं, त्याच्याने अख्ख्या अर्थव्यवस्थेला काय फरक पडतोय? पण सरकारने घेतलेल्या कर्जाचा मात्र अर्थव्यवस्थेवर परिणाम पडतो. पण तो पण कसा असतो? प्रचंड, ह्यूज अमाऊंट, मोठ्या प्रमाणावर. भावना पोचली का? येस ऑर नो? पक्का कळलं का? चला, आता नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ पब्लिक फायनान्स ॲट अ ग्लान्स. ॲट अ ग्लान्स म्हणजे काय रे? सार्वजनिक वित्त व्यवहाराला जरासं आपण बघूयात. काय बघूयात? त्याची एक झलक बघूयात. ॲट अ ग्लान्स झलक बघूयात. कशी आहे झलक बघा. सगळ्यात पहिले आहे, सरकार काय करतं? खर्च. आधी खर्च ठरवतं की नाही? 1 नंबरला खर्चच दिले बघ त्यांनी. सार्वजनिक खर्च दिसले का? ते तिकडं बाण मारलेत ते. सार्वजनिक खर्च. पहिलं काय आहे? सार्वजनिक खर्च. तर माधव इकडे बघ, आपण आपल्या क्लासचं बोलूयात आधी. सार्वजनिक खर्चांच्या बाबतीमध्ये मी क्लाससाठी आणलेला बोर्ड, बॅनर रोज आणेल का? एकच वेळेस आणेल ना? बऱ्याच वर्षांसाठी वापरता येईल का नाही मला तो? म्हणजे याचा अर्थ तो खर्च रोजच्या रोज होतो का कधीतरी होतो? त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च. भावना पोचली? हा कसा आहे? भांडवली खर्च आहे, जो कधी कधी उद्भवतो. एकदा केला का त्याचा वापर आपण बऱ्याच वर्ष अनुभवू येऊ शकतो. कळलं का? येस ऑर नो? आणि मग ऐक ना, मला मार्कर आणायला लागतो. जेवढे मुलं असतील तेवढे झेरॉक्स आणावे लागतील. क्वेश्चन पेपर सोडवायचे, जेवढे मुलं असतील तेवढ्या झेरॉक्स लागतील. म्हणजे याचा अर्थ हा खर्च दरवर्षी. हे बघा, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर नाही आहेत म्हणून मला तुम्हाला क्वेश्चन पेपर झेरॉक्स करून द्याव्या लागल्या. तुमच्याकडे पुस्तक नव्हतं म्हणून मला तुम्हाला पुस्तक आणून द्यावं लागलं. दरवर्षी लागेलच असं का? लागेल. दरवर्षी झेरॉक्स लागणारच ना, क्वेश्चन पेपर सोडवायचे म्हटल्यावर. नवीन पोरं येतील. हर साल वो खर्चा करना ही पडेगा. लाईट बिल या महिन्यात भरलं, पुढच्या महिन्यात भरायला लागणार नाही का? लागेल ना. सॅलरी या महिन्यात दिली झाडूवाल्याला, पुढच्या महिन्यात द्यावी लागणार नाही का?
द्यावे लागेल ना. म्हणजे हा नेहमीचा खर्च आहे की नाही माधव, दरवर्षी करावाच लागतो. याला म्हणतात महसुली खर्च. काय म्हणायचं? महसुली खर्च. इंग्लिशवाले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एक मिनटं, तुम्ही लोक ते आठवा ना आपलं एनपीओ. एनपीओ आठवलं का? त्याच्यामध्ये ना डोनेशन फॉर बिल्डिंग फंड कुठं लिहितो रे आपण ते? हां. आणि बरं फर्निचर विकत घेतलं ते कुठं लिहाल रे तुम्ही? ॲसेटला लिहाल ना. फर्निचर विकत घेतलं कुठं लिहिलं? ॲसेटला लिहिलं, कारण ते कधीतरी होणारा खर्च होता. पण आपण सॅलरी पे केली कुठे लिहितो? इन्कम अँड एक्सपेंडिचरला लिहितो, डेबिटला, आहे की नाही? नेहमीचा खर्च आहे ना तो, रेव्हेन्यू खर्च आहे. रेव्हेन्यू खर्च दिसतो इन्कम अँड एक्सपेंडिचरला, पण जो कॅपिटल आहे तो कुठे दिसतो? ॲसेटला. भावना पोचली का? कळलं का? जो नेहमी नेहमी होतो त्याला म्हणायचं महसुली खर्च, आणि जो कधीतरी केला जातो तो भांडवली खर्च. कळलं का माधव? एक एक्झाम्पल, माधवने गाडी घेतलेली होती, त्याला रिपेअरचा खर्च लागतोय. हा नेहमी नेहमीचा आहे का कधीतरी एकदाच करायचा आहे माधव? सांग तुझी. दर 3 महिन्याला करायला लागेल. हा आहे महसुली खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पण माधवने पूर्ण गाडीचा कलर चेंज केला आणि तिला कोटिंग दिली. आता हा कधीतरी वाला खर्च आहे. हा काय आहे? भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर. कळलं का माधव? नक्की. आता अजून एक एक्झाम्पल. हा, माधवने त्याच्या गाडीमध्ये 2 बदल केले. 2 बदल केले. कोणते बदल? ऐक माधव. एक ना त्यांनी इंजिन बदललं, आणि दुसरं ना त्याने कोटिंग करून आणली गाडीला, कलरला कोटिंग केली. ओके. कशामुळे त्याच्या गाडीची लाईफ वाढणार आहे? कलर कोटिंगमुळे वाढणार आहे का इंजिन चेंज केल्यामुळे वाढणार आहे? इंजिन चेंज केल्यामुळे त्याची लाईफ वाढली, त्याच्या गाडीची क्वालिटी वाढली, है की नाही? वाढली का नाही? त्याला म्हणतात डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, विकासात्मक खर्च. ओके. आणि त्याने जो कलर कोटिंग केलं त्याच्यामुळे काय लाईफ वाढली का रे तिची? तो आहे विकासेतर खर्च, विकासाच्या पेक्षा इतर खर्च. भावना पोचली? आता आपण सरकारच्या बाबतीत बघूया. माधव इकडे बघ, हे इकडे ते काय करतायत? बाहेर फ्लायओव्हरचं काम करताय इथे आपल्या रामनगरला, है ना? फ्लायओव्हरचं काम करतायत, त्यामुळे विकास होणार आहे की नाही? काही का होईना गाड्यांना जायला यायला जागा मिळणार आहे, ट्रॅफिक कमी होणार आहे, ह्या गोष्टींचा त्यांना काय एक अंदाज आहे की नाही? हा आहे विकासात्मक खर्च. पण त्यांनी पोलीस भरती केली आत्ता आपल्या कुंभमेळ्यासाठी, हा आहे विकासेतर खर्च. कारण मला एक सांग, किती बी पोलिसांवर खर्च करतो, ह्याच्याने विकास घडणार आहे का सरकार देशाचा? नाही. तुम्ही डॅम्स बांधा, कालवे बांधा, कॅनल्स बांधा, है ना, त्याच्यानंतर पूल बांधा, शाळा बांधा, याच्यामुळे देशाचा विकास होणार आहे. त्याला म्हणतात विकासात्मक खर्च. पण पोलिसांवर केलेला खर्च, डिफेन्सवर केलेला खर्च, नाही का, डिफेन्सला काय म्हणतात रे, सुरक्षा दलावर केलेला खर्च, ह्याच्यामुळे देशाचा विकास घडणार आहे का? नाही. तो खर्च कसा आहे? विकासेतर खर्च. एक आहे एक्सपेंडिचर डेव्हलपमेंटल आणि एक आहे नॉन डेव्हलपमेंटल. कळलं का? नक्की. मग माधव आपण खर्चाचे किती प्रकार बघितले? 4. महसुली खर्च जो नेहमी नेहमी केला जातो, भांडवली खर्च जो कधीतरी केला जातो, डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर विकास खर्च, यातनं काहीतरी विकासात्मक गोष्टी घडतात, आणि दुसरा आहे विकासेतर खर्च जो फक्त कायदा आणि सुव्यवस्थेसाठी, संरक्षणासाठी वापरला जातो, पण यातनं विकास घडत नाही. 1 एक्सपेंडिचर इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर विच ऑकर्स अगेन अँड अगेन, लाईक सॅलरी ऑफ द ऑफिशियल्स. IPS IAS नेते सुते हे सगळ्यांचे पैसे द्यावे लागतील का नाही? सॅलरी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. कळलं का? बट त्यांनी डॅम बांधला, त्यांनी हा फ्लायओव्हर बांधला, एकदा बांधला, बऱ्याच दिवसांसाठी बांधला जाईल का नाही? सो कॅपिटल एक्सपेंडिचर येतो, है की नाही? पण हा कॅपिटल एक्सपेंडिचर पण कसा आहे? डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आहे, क्योंकि इससे देश का भला होगा. पण तेच त्यांनी आर्मी भरती केली, पोलीस भरती केली, भला तो होणे वाला आहे, पण विकास नाही घडणार आहे रे. इथं फक्त सुरक्षा ठेवताय तुम्ही, त्याला म्हणतात विकासेतर खर्च. कळलं का? मग मला एका बॅचच्या मुलाने सांगितलं होतं मागे, एकदा बॅचच्या मुलाने, तो म्हटला होता मॅम मग विकासेतर खर्च करायचंच कशाला? मलाही सांगा, जर का तुम्ही नुसती प्रगती करत राहिले आणि सुरक्षा दलावर तुम्ही लक्षच दिलं नाही, तर जो ताजमहलचा 28 आकरचा अटॅक झाला होता तो दरवेळेला होईल ना. मुंबईला अटॅक झाला होता तो,
तुम्हाला सुरक्षाच्या गोष्टींवर पण खर्च करावाच लागतो. भावना पोचली का? भले तो खर्च डेव्हलपमेंटवाला नाही आहे, विकास नाही होते त्याच्यातनं, पण तो खर्च करावा लागतो सरकारला. भावना पोचली? कळलं 4 खर्च? मग आता एवढे खर्च करायला सरकारला उत्पन्न लागेल का नाही? मग कुठून कुठून येईल उत्पन्न बघा. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे पब्लिक रेवेन्यू. किधर से आएगा? कर आणि करेतर उत्पन्न. माधव, कर आणि करेतर उत्पन्न, टॅक्स अँड नॉन टॅक्स रेव्हेन्यू. ओके माधव, आधी आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू बोलूयात. नॉन टॅक्स म्हणजे कोणते? करेतर उत्पन्न, कराच्या व्यतिरिक्त बरं का. ह्याचं एक एक्झाम्पल पहिलं. माधव, पहिलं एक्झाम्पल, त्याचं नाव काय आहे? शुल्क म्हणजे फीज. माझ्या पप्पांचा मला मृत्यूचा दाखला घ्यायचा होता. मग मी नगरपालिकेत गेली, त्यांनी मला 2 रुपयाचा फॉर्म दिला. त्यांनी काय घेतली माझ्याकडनं? 2 रुपये फी घेतली. हा काय आहे? शुल्क. सरकार जेव्हा देतं तुम्हाला काही सेवा, त्या बदल्यात ते काय घेतात? शुल्क घेतात, फीज घेतात. हे पण सरकारचं काय रे? इन्कम. बघ 2 रुपये का होईना, पण सरकारचं काय ते? फी आहे, उत्पन्न आहे, इन्कम आहे. कळलं? 2 नंबर, सार्वजनिक वस्तू आणि सेवांची किंमत. रेल्वे कोणाच्या मालकीची? गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या, हे की नाही? बसेस कोणाच्या मालकीच्या? गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या. रेशनच्या दुकानासाठी पण थोडेसे पैसे घेतले जातात, ते कोणाकडे जातात? सरकारकडे जातात, गव्हर्नमेंटकडे जातात, है की नाही? म्हणजे सरकारने ज्या पुरवलेल्या वस्तू आणि सेवा आहे, पाहिलं त्याच्यावर जे उत्पन्न मिळतं तो पण सरकारचा काय आहे? उत्पन्न आहे, रेव्हेन्यू आहे. भावना पोचली का? पाहिलं. नेक्स्ट, विशेष अधिभार. काय म्हटलं मी? विशेष अधिभार. काय नाव आहे त्याचं? विशेष, पुढे बोला, विशेष अधिभार. इंग्लिशमध्ये काय म्हटलं त्या विशेष अधिभारला? नाही, शक्यच नाही. स्पेशल असेसमेंट. विशेष अधिभार, स्पेशल असेसमेंट. सरकारने दिली तुला सुविधा, सरकार घेणार चार्जेस, त्याला म्हणतात स्पेशल असेसमेंट, विशेष अधिभार. जसं घरपट्टी, पाणीपट्टी. तुम्ही जेव्हा गाडी घेतात तेव्हा गाडीच्या 2 प्रकारची किंमत आपण विचारतो. ऑन पेपर काय आहे आणि ऑन रोड काय आहे? ऑन रोड, कारण काय? ती रस्त्यावर उतरवायची असेल ना तर रोड टॅक्स भरायला लागतो. दर 15 वर्षांना आपल्या गाडीला रोड टॅक्स द्यावा लागतो. सरकारने बनवले रोड तर सरकारने त्या बदल्यात घेतला रोड टॅक्स. सरकारने पुरवलं पाणी तर त्याबद्दल घेतला पाणीपट्टी. सरकारने वेगवेगळ्या सुविधा दिल्या, जसं ते घंटागाडी वगैरे वगैरे, अशा सगळ्या स्वच्छता सुविधा दिल्या, म्हणून काय घेतलं त्यांनी? घरपट्टी. म्हणजे याचा अर्थ काय रे? सरकार देईल सुविधा, त्याबद्दल घेईल सरकार विशेष अधिभार, स्पेशल असेसमेंट्स. हे पण सरकारचं काय रे माधव? इन्कम आहे. भावना पोचली का? 4th, दंड आणि दंडात्मक कार्यवाह्या. हेल्मेट घातलं नाही की आपल्याला कोणतरी अडवतं, है की नाही? आपण म्हणतो आले मामू, है की नाही? पोलीसवाले आपल्याकडनं काय घेतात? दंड किंवा दंडात्मक कार्यवाह्या. जो दंड घेतला तो सरकारचा काय आहे? उत्पन्न, इन्कम. भावना पोचली का? नक्की पोचली का? पण मला एक सांगा, नाही ते एक सांगा, मला आठवून ठेवा, नंतर सांगेल मी. पुढे, भेटी, देणग्या आणि अनुदाने. माधव, बऱ्याच वेळेला आहे ना, पूर आला, पूरग्रस्तांना मदत येते का लक्षात? किंवा फॉरेन गव्हर्नमेंट्स हे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला काय देतं माहिती का? डोनेशन्स, सबसिडीज, गव्हर्नमेंट ग्रांट्स, फॉरेन ग्रांट्स. या सगळ्या पण सरकारचं काय आहे रे? उत्पन्न आहे, इन्कम आहे. बरं का माधव? पुढे, विशेष कर. इधर देखो, इधर इधर इधर. ह्याला काय म्हणता? दारू, गुटखा, सिगरेट, है ना? हे जे आहे ना, हे आपण जे खातो ते आपण म्हणतो की हे कॉस्टली आहे. वो कॉस्टली क्यों आहे? सरकार म्हणतं देख याच्याने लिव्हर सडतं, तर तुम्ही ऐकता का? नाही. मग लोक काय करतात? कंझ्युमच करताय. मग सरकार काय म्हणतं? किंमत वाढवतो. कसा घेऊन? कर घेऊन. बाकी वस्तूंवर कर 18% वर नाही आहे, पण ह्या वस्तूवर कर GST नाही लागत, याच्यावर अजूनही वॅट लागतो. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स नाव आहे त्याचं. वॅट हा एक कर लागतो आणि तो कर ऑलमोस्ट 30% वर असतो. म्हणजे ही वस्तू महाग केली जाते. कशासाठी केली जाते रे?
तर लोकांना सांगायला बघा महाग पण केली आम्ही, घेऊ नका. तुमच्या खिशाला काय पडतोय इथं, खिशाला कात्री लागते नका घेऊ. आरोग्याला पण कात्री, खिशाला पण कात्री, कशाला घेता. आणि मग तरी पण जर कोणी घेत असेलच तर सरकारला काय मिळतं, उत्पन्न. भावना पोचली का? विशेष कर कळला का? नक्की, स्पेशल लेवी, विशेष कर. भावना पोचली. अफीम, गांजा ह्या सगळ्या गोष्टींवर पण सरकार काय लावतं, कर लावतं. पण ते कोणतं, अफीम गांजा जे आहे, गांजा जे आहे, अफू आहे, ह्या ऑपियम, हे सगळे जे आहेत ना, हे लिगली जे आहेत ना त्यांच्याबद्दल बोलतोय आपण. इलिगलवर सरकारला माहितीच नाही तर सरकार कर घेईल का? घेईल कसा? लिगल जे आपल्याला मेडिसिन्समध्ये यूज केलं जातं की नाही ते, आय डोंट नो. पण ही जे अफीम आहे, ओपियम म्हणतात, अफीम म्हणतात, अफू म्हणतात, हा आहे ना स्पेशली खोकल्याच्या औषधात असतो. औषध घेतलं की गुंगी येते की नाही, कारण त्याच्यामध्ये काय असतं, ते टाकलेलं असतं, इन्क्लुडेड असतं. पण ते गव्हर्नमेंट मान्य प्रमाणामध्ये ते असतं. आणि मग ज्या कंपनीने ते आणलंय त्यांना काय भरावं लागला, टॅक्स भरावा लागला. कळलं का? त्याला विशेष कर म्हणतात. हा विशेषवाला कर आहे, सगळ्यांना लागणारा कर नाहीये. भावना पोचली का? ओके. आणि लास्ट आहे कर्ज. ऍक्च्युली ना यांनी अजून एक लिहिला नाहीये, तो पण मी सांगते तुम्हाला. माधव, अय माधव, तुमच्या घरात दिवाळी होती तर दिवाळीला तुझ्या मम्मीचा पगार आला समजा 10,000 आणि तुमचे खर्चाचे ठरले सगळे 16,000चे. अभी भी 6,000 कम पड रहे. खर्च 16, उत्पन्न 10, अजून बी 6,000 कमी पडत आहे. मम्मी काय करेल, मावशीला फोन लावला, टाक ग 6,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कर्ज घेतलं की नाही. सरकार को भी लगता है कर्जा. सरकारचे खर्च आहे माधव जास्त आणि उत्पन्न आहे कमी. अशा वेळेस सरकारला काय घ्यावं लागतं, कर्ज. ते पण सरकारचं काय आहे, उत्पन्न आहे. भावना पोचली का? नक्की. अजून एक सरकारचं उत्पन्न आहे ते मी तुम्हाला सांगते. याच्यावर एक मूवी पण निघालेला आहे. तर बघा काय, बरेचसे लोक असे असतात जे खूप श्रीमंत असतात पण त्यांच्या मागे पुढे वारस नाहीये ना. मग त्या प्रॉपर्टीज तशाच पडून जातात. काही वर्ष जर का याच्यावर कोणी हक्क गाजवायला आलंच नाही तर वो किसके मालकी की, सरकार के. भावना पोचली का? आपण पण असं बऱ्याच वेळेला करतो. आपलं एखाद्या खात्यात अकाउंट असतं, त्यात आपण काही जास्त पैसे ठेवलेले असतात पण जास्त काही पैसे नसतात, 1,000-1,500 असतील, 2,000 असतील, आपण लक्ष देत नाही. आणि मग आपण बरेच वर्ष जर त्या अकाउंटला लक्ष दिलं नाही तर ते पैसे कोणाच्या खात्यात वर्ग होतात, सरकारच्या खात्यात वर्ग होतात. हे पण सरकारचं काय आहे, उत्पन्न आहे. कळलं का? बेवारस मालमत्ता ही सुद्धा सरकारचं काय आहे, उत्पन्न आहे. ते इथं त्यांनी यावेळेस ऍड नाही केलेलं आहे ह्या सिलेबसमध्ये, पण मागच्या सिलेबसमध्ये होतं. भावना पोचली का? पण माधव मला एक सांग, सरकार दरवेळेला दंड लावूनच उत्पन्न कमवेल का देश चालवायला? भेटी, देणग्या, अनुदाने, कर्ज याच्यावर सरकार देश चालवू शकतो का फक्त? नाही ना. सरकारला कुछ तो परमनंट इन्कम चाहिए की नाही माधव? परमनंट इन्कम साठी सरकार काय करतं, ते बाजूचं कर, उत्पन्न, टॅक्सेस, टॅक्स रेव्हेन्यू. दिसला का? दिसला का? टॅक्सवाला इन्कम. पण टॅक्सचे पण प्रकार 2 आहे रे. हे ऐक ना, टॅक्स काय असतो माहिती का तुम्हाला? टॅक्स काय असतं माहिती का? कंपल्सरी ऑब्लिगेशन. कंपल्सरीला म्हणतात सक्तीची देणी. हमको देना ही पडेगा, नहीं बोल के ना चलेगा, तुमको देना ही पडेगा, उसको बोलते हैं टॅक्स, कर. इट इज अ कंपल्सरी ऑब्लिगेशन इम्पोज्ड बाय गव्हर्नमेंट ऑन द इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन. संस्थेवर किंवा व्यक्तीवर लावलेली ही सक्तीचे काय असतं, देय रक्कम असते, ही त्यांना द्यावीच लागते. कशी क्रायटेरियाज आहेत त्याच्यासाठी स्पेशल शिक्षण आहे. चला बघूयात पुढे. पण त्या कराचे प्रकार किती माधव? 2. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्टचा अर्थ काय रे? प्रत्यक्ष म्हणजे काय, तुम्हाला तर माहिती ना प्रत्यक्षचा अर्थ. मॅडम डायरेक्ट समक्ष प्रत्यक्ष बोललो मी, हा डायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे डायरेक्ट तुला माहिती आहे की मी तुझ्या कशावर टॅक्स लावला आहे, तो प्रत्यक्ष कर. ओके, भावना पोचली का? माधवने इन्कम कमवलं आणि माधवला काय भरावा लागला, टॅक्स भरावा लागला, इन्कम टॅक्स. हे सेलिब्रिटीज. पुढे बघा, एक आहे प्रत्यक्ष आणि एक आहे अप्रत्यक्ष. हे बघा, ही वेदिका गेली चॉकलेट विकत घेऊन आली. आता मला सांगा, वेदिकाने टॅक्स भरला का? हो भरला. कोणता टॅक्स भरला? अप्रत्यक्ष कर. त्याचं नाव जीएसटी.
आलं का लक्षात? आपण जाऊन थम्सअप पिलं, आपण जाऊन हे पाण्याची बॉटल घेतली, इनको क्या लगता है, जीएसटी अप्रत्यक्ष कर, वस्तू आणि सेवांवरचा कर. हा वेदिकाला माहिती नाही तिने भरलाय का नाही, पत्नी भरलाय. अरे एखादा भिकारी व्यक्ती जाऊन जर का जाऊन चॉकलेट खातोय ना, बिस्किट खातोय ना, तो पण भरतो. बेगर पर्सन ऑल्सो पेज टॅक्स. दॅट टॅक्स इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर. ह्याचे दोन प्रकार आहे आपल्याकडे आणि प्रत्यक्ष कराचे पण प्रकार आहे. आधी आपण बघू फक्त आणि फक्त अप्रत्यक्ष कर आणि मग बघू प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स विच इज नॉट डायरेक्टली लेविड. ओके, विच इज नॉट डायरेक्टली लेविड ऑन एनी पर्सन. कोणत्याही व्यक्तीवर डायरेक्टली हा कर लादला जात नाही. बट हिअर बर्डन इज शिफ्ट टू द अनादर पर्सन. अनादर पर्सन कोण असतो माहिती का? तो फायनल कन्झ्युमर, अंतिम उपभोक्ता. माधव, चॉकलेट बनलं बरं का, चॉकलेट जेव्हा बनलं त्या कंपनीला काय भरावं लागला? जीएसटी. कोणाला भरावं लागला माहिती का माधव? सरकारला. तो जीएसटी ती कंपनी कोणाकडनं रिकवर करणार माहिती का? त्याने ज्या दुकानदाराला माल विकला ना चॉकलेट्सचा त्याच्याकडनं. तो दुकानदार पण काय लावणार? जीएसटी. जीएसटी लावून ती प्राईस काय होणार? वाढणार. आणि ती फायनल प्राईस तो घेणार आपल्याकडून. म्हणजे याचा अर्थ उत्पादन केलं ज्यानी तो राहिला बाजूलाच, आपण टॅक्स भरतो इथे. कळलं का? इथे अप्रत्यक्ष कराचे ओझे हे कोणावर असते? अंतिम उपभोक्त्यावर. कळलं का? नक्की का? हां. इनडायरेक्ट टॅक्सचं बर्डन हे कोणावर असतं? फायनल कन्झ्युमरवर असतं. समजलं का? पण माधव, अप्रत्यक्ष कराचे दोन प्रकार आहे. एक तर तुला माहिती आहे जीएसटी, वस्तू आणि सेवांवरचा कर. आणि दुसरा माहिती कोणता? कस्टम ड्युटी, जकात कर, जकात शुल्क. कसला माहिती का रे? आयात आणि निर्यात शुल्क, इम्पोर्ट एक्सपोर्ट टैक्स रे. तुमको ये पता है एक्सपोर्ट पे टैक्स नहीं है पर इम्पोर्ट पे टॅक्स है. निर्यातीवर कर नाही लागत पण आयातीवर मात्र कर लागतो. म्हणजे तू म्हणशील ना मॅडम फॉरेनला ना खूप छान अशी गाडी आहे जी इंडियामध्ये बनत नाही आणि इंडियात बनवायला लागलं ना तर किंमत भरमसाठ लागते हो, मी बाहेरून मागवतो. ऐकलं का? तर त्याने बाहेरून मागवली, निम्म्या किमतीतच आली, पण सरकार काय म्हणतं? असं आहे का? इम्पोर्ट ड्युटी लावतो. डायरेक्ट अशी इम्पोर्ट ड्युटी लावतील का निम्म्याला निम्मा टॅक्स भरायला लागेल. आणि इंडियामध्ये आल्यावर ती जर का तुला 50%ला किंमत मिळाली ती समोर, पण सरकारला टॅक्स भरायला लागला 40%, 90ला पडलीच ना तुला ती. आलं का लक्षात? याला म्हणतात आयातीवरचा कर, इम्पोर्ट टॅक्स. हा पण कसा आहे? अप्रत्यक्ष आहे. कसा कर आहे? अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स. भावना पोचली? आता आहे प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कराला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? डायरेक्ट टॅक्स. हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे इन्कमवर लागणारा आणि एक आहे संपत्तीवर लागणारा. हे ॲक्ट्रेस आहेत ना काय तुमच्याकडे? पुढे आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. हे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर मध्ये प्रत्यक्ष कराचे प्रकार किती? दोन. एक आहे इन्कम टॅक्स आणि एक आहे वेल्थ टॅक्स. एक आहे माधव उत्पन्नावरचा कर आणि एक आहे संपत्तीवरचा कर. इन्कम टॅक्स अँड वेल्थ टॅक्स. जो डायरेक्टली व्यक्तीच्या उत्पन्नावर लागतो उत्पन्न कर आणि जो व्यक्तीच्या संपत्तीवर लागतो तो संपत्ती कर. विच इज इम्पोज्ड ऑन डायरेक्टली इन्कम ऑफ द पर्सन इज कॉल्ड एज इन्कम टॅक्स and which is imposed or levied on asset of the person is called as wealth tax. हे ॲक्ट्रेस वगैरे हे ॲक्टर ह्याचे मोठे मोठे पैसे असतात, खूप सारी प्रॉपर्टी जमा करतात, इन पे उसको टैक्स भरना पड़ता है. जो भी इनकम कमाएंगे, जो भी इनकम कमा रहा है उसको उस पर क्या भरना पड़ेगा? टैक्स. ठराविक मर्यादेच्या पलीकडे इन्कम आहे टॅक्स भरना ही पडता है. भावना पोचली का? नेक्स्ट तुमच्याकडे ना प्रकार हे कर जे आहे ना कर, मला एक सांगा इकडं माधव, एक आहे प्रत्यक्ष आणि एक आहे अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर म्हणजे सरकारला प्रत्यक्षपणे तुम्ही उत्पन्न सांगणार आणि सरकार तुमच्याकडनं टॅक्स घेणार. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट वस्तूमध्ये लागून आलेलं आहे, तुम्ही द्या नका देऊ, तुम्ही विचार नका विचारू, तुम्हाला भरणंच आहे. तुमच्या उत्पन्नाच्या डिटेल द्या नका देऊ, तुम्ही वस्तू घ्याल तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल. मग मला सांगा
प्रत्यक्ष कर सरकारला जास्त मिळत असेल की अप्रत्यक्ष कर? डायरेक्ट की इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. कारण प्रत्येक जण स्वतःहून समोरून थोडी येऊन सांगणार आहे साहेब माझं एवढं उत्पन्न आहे, घ्या एवढा टॅक्स. उलट लोक टॅक्स कसा कमी होईल ते पाहतात. कळलं का? म्हणून नेहमी बघा, सगळ्यात जास्त उत्पन्न कुठून मिळतं? कर की करेतर मधून? तर कर मधून. टॅक्स की नॉन टॅक्स? तर टॅक्स मधून. पण टॅक्स मध्ये पण कशातून? डायरेक्ट की इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष मधून मिळतं. भावना पोचली का? और इतना भी हो के अगर सरकार के पास इनकम ही नहीं पड़ा, इनकम कमी पडलं, तो सरकार विल टेक लोन. सरकार काय घेईल रे माधव? लोनला काय म्हणतात मराठीत माधव? कर्ज. लोन. लोन म्हणजे काय? कर्ज. म्हणजे काय? कर्ज. पण सरकार दोन ठिकाणून कर्ज घेऊ शकतं रे. तिथेही दोन प्रकार आहे. देशाच्या देशात आणि देशाच्या बाहेरून. इंटरनल अँड एक्सटर्नल. अंतर्गत आणि बाह्य. कळलं का? अंतर्गत म्हणजे कसं रे माधव? इकडे पाय. हा ना, देशाच्या देशात कसं ते ऐक. त्याचं नाव नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. अजून ते आपण बघितलं होतं बघ, झिरो कुपन बॉन्ड्स. आठवतं का? SP मध्ये बघितलं होतं बघा, लास्ट लेसन मध्ये, 11व्या लेसन मध्ये. झिरो कुपन बॉन्ड्स. त्याला मराठीमध्ये काय म्हटलं होतं बरं? राजकोष पत्रे, ट्रेजरी बिल्स. RBI इश्यू करते आणि हे इश्यू करून पैसे कोणाला देते? सरकारला देते. म्हणजे सरकार हे जनतेकडनं कर्ज घेऊ शकतं, बँकांकडनं किंवा RBI कडनं कर्ज घेऊ शकतं. हे आहे इंटरनल डेप्ट. हे काय आहे रे माकडांनो? इंटरनल डेप्ट. आहे की नाही? मला एक सांग माधव, मम्मीकडून कर्ज घेतलं तर मम्मीला फेडायचं का नाही फेडायचं आपण आपल्या हिशोबाने बघतो. बाहेरच्याकडनं घेतलं तर त्याला द्यावं लागतंच. आहे की नाही? म्हणजे अवघड काय? मम्मीकडनं घेणं का बाहेरून घेणं? बाहेरून घेणं. कॉम्प्लेक्स प्रोसिजर काय? इंटरनल की एक्सटर्नल? एक्सटर्नल. कळलं का? अवघड काय आहे? बाह्य कर्ज आहे. अंतर्गत कर्ज हे सोपं असतं. कळलं का? मग सरकार बाहेरून कर्ज घेतं म्हणजे कुठून घेतं रे माधव? बाहेरच्या देशांमधून किंवा दोन संस्थांकडून. पाहिलं कॉलो WTO. चुप रे, मी विसरली ना. WTO नाही, वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक म्हणजे काय? जागतिक बँक. आणि IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. जशी बँकांची बँक RBI हे की नाही, किंवा मग सगळे लोक येऊन एकत्र बँक चालू केली, तिला काय म्हणतो आपण? कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक. हे की नाही? तशीच सगळ्या देशांनी मिळून एकत्र स्वतःची बँक स्थापन केली. तिचं नाव काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. सरकार हे IMF कडनं किंवा वर्ल्ड बँककडनं काय घेऊ शकतं? कर्ज घेऊ शकतं. जागतिक बँकेकडनं किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून किंवा इतर देशांच्या सरकारकडून सुद्धा सरकार काय घेऊ शकतो? कर्ज घेऊ शकतो. भावना पोचली का? नक्की. आता यातले शेवटचे 2 बाण राहिलेत बघा. काय आहेत? पहिला बाण काय बघा? राज्य वित्तीय धोरण, फिस्कल पॉलिसी. है की नाही? राज्य वित्तीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की सरकारचं जे काही बजेट असतं ना, बजेट, सरकार जे अंदाजपत्रक बनवतं की नाही, त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात. तर त्याच्यात असतात, पहिली इन्क्लूड काय असते? खर्च, सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर. कुठं कुठं खर्च होणार आहे. दुसरं सार्वजनिक महसूल म्हणजे पब्लिक रेव्हेन्यू. आणि तिसरं सार्वजनिक कर्ज, पब्लिक डेप्ट. तर इकडे बघा, ह्याचे पण प्रकार आपण ऑलरेडी शिकून झालेत रे. इकडे पहा वांद्रांनो, सार्वजनिक खर्च एक्सपेंडिचर हा 1 नंबरला बघितलाय. महसुली, भांडवली, अजून काय त्याचं नाव? विकासात्मक, विकासेतर. कळलं का? रेव्हेन्यू, कॅपिटल, डेव्हलपमेंटल, नॉन डेव्हलपमेंटल. नंतर आहे सार्वजनिक महसूल म्हणजे पब्लिक रेव्हेन्यू. कुठून येतो? टॅक्स, नॉन टॅक्स. आणि तिसरं सार्वजनिक कर्ज, पब्लिक डेप्ट. कसं असतं? अंतर्गत आणि बाह्य कर्ज. कळलं का काही? हां, चला इकडे बघा. आता मी एवढंच मम्मीचं एक्झाम्पल दिलं होतं. याच्या मम्मीचा दिवाळीचा खर्च ठरला होता 16,000 आणि तिचं इन्कम किती आलं? 10,000. तो उसको क्या लेना पडा? लोन, कर्ज. है की नाही? हो की नाही?
हे माधवच्या मम्मीचा विषय होता. ओके. मग एक होता राहुल. हां, राहुलच्या मम्मीचा केस अशी होती, तिचा खर्च पण ठरला होता 16 आणि तिला इन्कम पण भेटलं 16. हा कोणाची केस होती? राहुलची. आणि मग एक केस होती वेदिकाची. वेदिकाचे खर्च ठरले होते 16,000चे, पण तिच्याकडे इन्कम आलं 20,000. आलं का लक्षात? 3 सिनारिओ सांगितले मी. वेदिकाकडे खर्च 16 आहे पण उत्पन्न 20 आहे. म्हणजे याचा अर्थ तिला कुठून कर्ज घ्यायची गरज पडणार नाही. याला म्हणतात शिल्कीचे अंदाजपत्रक. काय म्हणायचं? शिल्कीचे अंदाजपत्रक. माधव, शिल्कीचे अंदाजपत्रक, सरप्लस बजेट. आणि मला एक सांगा, जगाच्या पातळीवर माधवा, जगाच्या पातळीवर शिल्कीचे अंदाजपत्रक कोणाचे असते? कोणत्या देशांचे असते? विकसित देशांचे, डेव्हलप कंट्रीज, USA, UK, अमेरिका यांचे अंदाजपत्रक हे असे असते. त्यांच्याकडे इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. कळलं का? इन्कम इज मोर अँड एक्सपेंडिचर्स आर लेस. कळलं का? याच्या अजून 2 सिनारिओ आहेत पण मी नंतर सांगेल. ते सध्या छोट्या छोट्या गोष्टी. दुसरी केस कोणाची होती? त्याच्या आधीची राहुलची होती. राहुलच्या मम्मीचं उत्पन्न बी 16 होतं आणि खर्च पण 16 होता. याला म्हणतात बॅलन्स बजेट. बॅलन्स बजेटला काय म्हणतोय आपण? समतोल अंदाजपत्रक. कसं अंदाजपत्रक? समतोल अंदाजपत्रक. कसं आलं? समतोल, बॅलन्स बजेट. कळलं का? आणि मग आता माधव, खर्च ठरले आमचे 16 आणि उत्पन्न आहे आमच्याकडं 10. 6,000 हमको किधर से तो भी लेना पडेगा. हे आहे तुटीचं अंदाजपत्रक. तुटीचं अंदाजपत्रकला इंग्लिशमध्ये म्हणतात डेफिसिट बजेट. अरे तुम्हाला सरप्लस आणि डेफिसिटवर एक शब्द आठवला का? कुठला होता? अकाउंटमध्ये आहे ना, सरप्लस अँड डेफिसिट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये आहे. आठवलं का? नक्की का? दिस इज ऑल अबाउट युअर लेसन नंबर 8. हां, याच्यामध्ये अजून एक गोष्ट एक्स्ट्राची आहे बरं का. ती काय ते सांगते. सरकारचे खर्च का वाढतात याची कारणं. हा मोस्टली 8 मार्काला येणारा प्रश्न आहे. शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणे. रिझन्स फॉर इन्क्रीज इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर्स. हा, तिथंच रिझन ऑफ इन्क्रीजिंग गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. हां, ऐका ना इकडे. तर मला एक सांगा, आपण हे 3 प्रकारचे अंदाजपत्रक बघितले ना, तर मला एक सांगा, सरकारचं आपण इतकं बघितलं उत्पन्न आणि खर्च ना माधव. तर सरकारला उत्पन्न कुठून भेटणार आहे रे माधव? सरकारला उत्पन्न कुठून भेटतं? जास्तीत जास्त करमधून भेटतं, टॅक्समधून. हो की नाही? हो का नाही? सरकारला उत्पन्न कुठून भेटतं? टॅक्समधून, म्हणजे करांमधून. मान्य आहे ना? नक्की. तर सरकार कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक बनवेल, कोणत्या प्रकारचं, लक्ष द्या बरं का, सरकार कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक बनवेल हे पण डिपेंड करतं माहिती का तुम्हाला. देशात जर का महागाई असेल ना माधव, देशामध्ये काय आहे? महागाई आहे, वस्तू खूप महागल्या आहेत. तर मला सांगा, वस्तू का महाग पडतात रे? ऐका हा, आता काय म्हटलं मी, तर बंद पडा रे प्लीज. हे जे आपलं सरकार आहे हे काय कमवतं रे? उत्पन्न कमवतं. कुठून कमवतं? करांमधून कमवतं. आणि हे कर सरकार घेतं ना, म्हणजे कोणत्या प्रकारचं बजेट असेल हे पण सरकार डिसाईड करत असतं. मला एक सांगा, वस्तू महाग होतात म्हणजे महागाई येते, इन्फ्लेशन येतं, बरोबर. वस्तू महाग का होता? कारण त्याच्यावर टॅक्स जास्त असतो. काय असतो? टॅक्स जास्त असतो, बरोबर का? नक्की का? आणि मग जर का सरकारने टॅक्स कमी केला तर ऑटोमॅटिकली वस्तूंच्या किमती पण कमी होतील आणि महागाई काय होईल? कमी होईल का नाही? म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपल्या देशात काय असते? महागाई असते, तेव्हा सरकार बनवतं अंदाजपत्रक नंबर 3. त्याचं नाव डेफिसिट बजेट, म्हणजे तुटीचं अंदाजपत्रक. त्याचा अर्थ काय? त्याचं नाव काय? तुटीचे अंदाजपत्रक. जेव्हा सरकारला माहिती आहे की बाजारामध्ये वस्तूंच्या किमती अति जास्त वाढलेल्या आहेत, कोणालाही ती गोष्ट परवडणारे नाही आहे, महागाई आहे, तर महागाई कमी करण्यासाठी सरकार काय करतं? कर कमी करतं. आणि टॅक्सेस कमी केले की ऑटोमॅटिकली काय होतं? लोकांना महागाई जी असते ती काय होते? कमी होते.
महागाई कंट्रोल करण्यासाठी सरकार बनवतं त्या अंदाजपत्रकाचं नाव तुटीचे अंदाजपत्रक. कारण सरकार तेव्हा टॅक्सेस कसं येतं, कमी येतं. कळलं का? या उलट जेव्हा देशात वस्तूंच्या किमती कमी होत असतात, म्हणजे महामंदी आहे, डिप्रेशन आहे, तेव्हा सरकार काय करतं, वस्तूंच्या किमती वाढवण्यासाठी टॅक्सेस वाढवतं. म्हणजे सरकार कोणतं अंदाजपत्रक बनवतं, सरप्लस बजेट, शिल्कीचे अंदाजपत्रक, सरप्लस बजेट. कारण तिथे सरकारचं इन्कम हाय असतं ना. वेदिकाचं इन्कम किती होतं, 20 होतं ना. सरकारचं इन्कम हाय कशाने असतं, जेव्हा टॅक्सेस वाढतात तेव्हा असतं. हां, सगळं टॅक्सेसवर अवलंबून आहे. टॅक्सेस जास्त की ऑटोमॅटिकली प्राइसेस वाढतात वस्तूंच्या. आता तूच बघ ना, मी कालच गेली होती, मी इथं आईस्क्रीम खायला, चोकोबार खायला गेली होती. जो 20वाला आणायची ना, तो आता 18ला मिळाला मला. मी कारण विचारलं, म्हणजे अगं GST कमी झाली, टॅक्स कमी झाला, वस्तू स्वस्त झाली. महागाई कमी करायला काय मदत करतं, तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे डेफिसिट बजेट. आणि महामंदी कमी करण्यासाठी कोणतं बजेट लागतं आपल्याला, शिल्कीचे अंदाजपत्रक. शिल्कीचे अंदाजपत्रकला म्हणतात सरप्लस बजेट. भावना पोचली का? आजच्या लेक्चरमध्ये तुमचा अख्ख्या लेसनची मी काय केलेली आहे, इथे उलगडा करून ठेवलेला आहे. आता आपण जे पुढे शिकणार आहे ना, ते सगळं माझं प्रवचन ऑलरेडी या लेक्चरमध्ये करून झालेलं आहे. सो उद्या येताना अजून नाही, उद्या येताना सगळ्यांनी पूर्ण लेसन वाचून यायचा. आणि जर का तुम्ही वाचून आलेले आहात तर मला ते बरोबर करेल, कारण मी प्रश्न विचारणार आहे. आणि जर का नाही वाचून आले तर मी इथं वाचायला लागेल, त्याच्या पुढे मी तुमचं लेक्चर घेईन. म्हणजे इमॅजिन करा तुम्हाला किती वेळ लागेल ते. समजा? चला मारा कंटी. तुझा मोबाईल लपून ठेवला.